डॉक्टर संजय ओक सर जे पेडियाट्रिक सर्जन आहेत, KM हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डीन होते, त्याच्यानंतर DY पाटीलचे व्हाईस चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते। तर सर पेडियाट्रिक सर्जन आहेत। आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मी RBSK जे राबवत असतो, शाळामध्ये विद्यार्थीचा चेक करतो, त्यांना काही आजार असेल त्याचे ऑपरेशन्स करणं वगैरे ते आमचा तो पार्ट असतो। यासाठी सरांशी असोसिएशनमध्ये आम्ही शहापूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो। सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात, RBSCच्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करण्यासाठी दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात। तर आज आपण इकडे जवळपास 100 मुलांचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे मुलं ॲडमिट केलेले आहेत, त्याची सगळं टेस्ट झाली आहे, आज ऑपरेशन चालू झाले आहे। आतापर्यंत जवळपास 35 ते 40 मुलांचं ऑपरेशन झालेलं आहे। आणि ओक सर आणि सायन्सची जी पेडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची टीम आहे ती पूर्ण टीम आलेली आहे। त्या दिवसभरात ते जवळपास 100च्या घरात सर्जरी करतील आणि लहान मुलं जे ज्यात ते आहेत, जे आदिवासी दुर्गम भागात आले, कसारा, कर्जत वगैरे पासून तर पालघर जिल्ह्यापर्यंतचे काही मुलं आहेत, त्याच्यामध्ये गडवाडा वगैरे याच्यातले सगळ्या मुलांना आम्ही ॲडमिट काल केलं होतं। त्याची राहायची व्यवस्था इकडे केली, त्यांना पिकअप केलं, त्यांना ड्रॉपही करणार आहे आणि एक तसे सुज्ञ असा उपक्रम आज राबवतो आम्ही। आणि याच्यामध्ये जे काही बॅकलॉग किंवा काही जे मुलांचे ऑपरेशन करून घेणं कठीण होतं, ज्यांना खर्च एवढे करू शकत नाही, ज्यांना जास्त नॉलेज नाही, त्यांना आम्ही या दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करून त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत करून फ्री ऑफ कास्टचा ऑपरेशनचा कॅम्प आहे। आणि ते केवळ संजय ओक सरांमुळे डॉक्टर संजय ओक सरांमुळे होत आहे। आणि खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की सरांनी संडेच्या दिवशी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सर्जरी करायचं मान्य केलं आणि ते आज सर्जरी करत आहेत। आणि याच्यानंतरही रेग्युलरली संडेला आपण काही वार ठरवून संजय ओक सरांचं पेडियाट्रिक सर्जरीचं कॅम्प आपण इथे ठेवणार आहे। आणि आपल्या जिल्ह्यातही सध्या शहापूरला होते, आपण दुसऱ्या ठिकाणी पण चालू करायचं, जेणेकरून एकही बालक जिल्ह्यातला कुठल्या तरी कजेनिटल डिफॉर्मिटीने किंवा कजेनिटल आजाराने किंवा एखादा हर्निया असेल, हायड्रोसिल असेल, डोळ्याचा तिरळेपणा असेल, टंग टाय असेल, या किंवा चरबीच्या गाठी असतील किंवा असे वेगवेगळे प्रकारचे जे मुलांना आजार असतात त्या ऑपरेशन्स आपण इथे करणार आहोत। त्याच्यामुळे अतिशय गोरगरीब लोकांना, आदिवासी आणि खेडेगावातल्या लोकांना आणि शहरी लोक पण आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे।